नमस्कार मंडळी, कसे आहात? A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. लग्न पंक्तीतील महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. छान मस्त मोकळा, मऊ आणि चवीला भन्नाट असा मसाले भात बनवून तयार झाला आहे. चला तर आपण पटकन वेळ न घालवता याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तांदूळ कोणते घ्यावे, अगदी परफेक्ट प्रमाणात मसाले कोणते व किती घ्यायचे, सगळी माहिती सविस्तर सांगितली आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. मसाले भातासाठी मी साधा तांदूळ घेतला आहे. सुगंधित चिनोर तांदूळ घेतलेला आहे. याच्याने मसाले भाताला खूप छान चव येते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोलम किंवा बासमती तांदूळही घेऊ शकता. आता मी हा तांदूळ स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर 20 मिनिटासाठी तांदूळ भिजत घालणार आहे. याने भात मोकळा होतो आणि मऊही शिजतो. आता मी तांदूळ चांगले स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले आहेत. आता मी हे 20 मिनिटासाठी झाकून ठेवते. आता मसाले भातासाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे मी इथे घेतले आहे 2 कांदे लांब लांब चिरून घेतले आणि भातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरम मसाला. इथे मी खडा मसाला घेतला आहे. त्यात 2 तेजपत्त्याची पानं घेतले, 1 दगडी फूल घेतले, 2 चक्री फूल घेतले, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 मसाल्यातल्या इलायची घेतल्या, 2 हिरवी इलायची घेतली आहे, 5 काळे मिरे, 5 लवंगा, 3-4 हिरवे मिरचीचे काप घेतलेत आणि कढीपत्ता घेतला आहे. मी गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल टाकून घेतले आणि सर्वात आधी त्यात टाकणार आहे 2 तेजपत्त्याची पाने. यानंतर मी टाकला आहे दालचिनीचा तुकडा. यानंतर टाकूया काळे मिरे आणि लवंग. यानंतर मी यात टाकलं आहे दगडी फूल, 2 चक्री फूल, 2 हिरवी इलायची. यानंतर मी 2 मसाल्यातल्या इलायची घेतल्या. आता मसाला तेलात छान खमंग तळून घ्यायचा. यानंतर मी इथे काही व्हेजिटेबल्स घेतले आहेत. त्याच्यात घेतले 2 बटाटे आणि 2 वांगे घेतलेले आहेत. बटाटे चौकोनी आकारामध्ये आणि वांगेही त्रिकोणी शेपमध्ये मी कापून घेतले आहेत. आता हे वांगे बटाटे तेलामध्ये कमी आचेवर फ्राय करून घ्यायचे. सर्व मसाले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. यानंतर मी मसाल्यामध्ये जिरं घेतलं आहे. जिरं तेलात छान तळून घ्यायचं. यानंतर मी काही याच्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे काप घेतले आहे. तेही मी यामध्ये टाकून घेणार आहे. जिरे आणि हिरवी मिरचीचा खूप छान सुगंध भातामध्ये उतरतो. जिरे आणि मिरची तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडा कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता पण छान तेलात तळून घ्यायचा आहे. कांदेही छान तेलात परतून घेऊया. यानंतर A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण यात टाकून घेऊया कांदे आणि कांदेही तेलात छान परतून घेऊया. आता सर्व जिन्नस पुन्हा छान तेलात एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचे. कांदा तेलात फ्राय झाल्यानंतर याच्यात मी टाकणार आहे टोमॅटो. 2 मोठे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे. आता कांदा थोडासा हलकासा फ्राय झाल्यानंतर यात मी टोमॅटोचे तुकडे टाकून घेणार आहे. टोमॅटोच्याही आधी यात एक व्हेजिटेबल्स राहिली आहे, ते म्हणजे वटाणे. मसाले भातामध्ये वटाण्याची चव खूप छान उतरते. वटाणेही आता आपण टाकून तेलात परतून घ्यायचे. आता यानंतर यामध्ये टाकायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत आणि तेही तेलात त्याचं पाणी आटेपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याची चव खूप छान लागते. आता सर्व जिन्नस मी पुन्हा तेलामध्ये 1 मिनिटभरासाठी परतून घेणार आहे. आता सर्व जिन्नस तेलामध्ये छान परतून झाले.
आता आपण यात काही पावडर मसाले टाकूया. यामध्ये सगळ्यात आधी मी घेतले आहे अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊया. यानंतर मी यात टाकणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर मी घेतली आहे आणि ही सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊ. मी इथे कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हिरवा मसाला आता आपला इथे तयार झाला आहे. मिक्सरमध्ये मी वाटून घेतला आहे. आता हा मसाला मी यामध्ये घालणार आहे. हा मसाला यात टाकून घेते. आता तांदूळ भिजून 20 मिनिटं झालेले आहेत. तांदूळ छान फुललेला आहे. आता हा मी या मसाल्यामध्ये टाकून घेते. तांदूळ भाज्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे. मसाले भात आपला छान व्यवस्थित एकत्र करून घेतला आहे आणि साईडला मी इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे. गरम पाण्यामुळे मसाल्या भाताला खूप छान चव येते आणि भात छान फुलतो, नरम होतो. आता हे पाणी गरम झाले की मी या पुलावमध्ये टाकून घेणार आहे. आता पाण्याला मी इथे एक उकळ काढून घेतली आहे आणि ते पाणी आता मी मसाल्या भातात टाकून घेते. याने मसाल्या भाताची चव खूप सुंदर होते आणि भात लवकर शिजतो. आता सगळं पाणी मी यात टाकून घेतलं आहे. आता मसाले भातात मी चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर पुन्हा सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता मी यात टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर. मसाले भातात कोथिंबीर भरपूर घालायची. मसाले भातामध्ये कोथिंबीरची चव खूप छान लागते. आता मसाले भाताची चव वाढवायसाठी यात घालायचं आहे 1 चमचा तूप. तूप मी यात टाकून घेतले. आता व्यवस्थित एकत्र करून मी यात झाकण ठेवून घेणार आहे आणि एक 15-20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. मसाले भात आपला शिजतोय तोपर्यंत मी एका ताटामध्ये लोणचं, पापड आणि त्यासोबत ठेचा सर्व करून घेते. नंतर मसाले भात तयार झाल्यावर आपण गरमागरम भातही सर्व करणार आहोत. आता मी झाकण काढून बघते. मसाले भात इथे आपला छान तयार झाला आहे. सर्व मसाल्यांचा खूप छान सुगंध येतोय. आता मी भातही ताटामध्ये सर्व करून घेतला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.